नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. 15 जून 2026च्या दरम्यान साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतलेला आहे आणि आता त्यांना 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये शाखा बदल असेल, माध्यम बदल असेल किंवा विषय बदल असेल किंवा कनिष्ठ महाविद्यालयच बदलायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ट्रान्सफर 11 to 12 हा टॅब myfyjsadmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे. आता पहिल्यांदा ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या अनुषंगानं फारसं काही नव्हतं. 2 दिवस त्यामध्ये गेले. 2-3 दिवस गेल्यानंतर पुन्हा आणखीन त्या प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यामध्ये आले आणि पुन्हा डेप्युटी डायरेक्टरच्या अखत्यारीत मीटिंग घेऊन पुन्हा आणखीन त्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा, त्याची कारणं काय असतील ते द्या वगैरे अनेक बदल झाले. विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं ऑनलाईन ट्रान्सफर केलं, सबमिट फॉर ट्रान्सफर केलेलं आहे. त्यानंतर असं दिसत आहे की बाबा कॉलेजनी ॲक्सेप्ट केलं आहे, म्हणजे एक्झिस्टिंग कॉलेज अप्रूव्ड असं म्हणत आहे. परंतु काही डी-वाय-डीनी अप्रूव्ह केलेलं नाही, काही ठिकाणी डी-वाय-डीने अप्रूव्ह केलेलं आहे. परंतु ज्या उच्च माध्यमिक विद्यालय नवीन त्याने निवडलेलं आहे ते कॉलेज म्हणतं आहे की आम्हाला यातलं काही माहीत नाही आहे, तुम्ही संबंधित डी-वाय-डी ऑफिसला भेटा. त्यामुळं किंवा दुसरं डी-वाय-डी असेल, एका विद्यार्थ्याला 2 डी-वाय-डी असतील, 2 डिव्हिजनमध्ये त्याचे बदल होत असतील, तर विद्यार्थ्यांना ते 8-8, 10-10, 15 दिवस झालं ते समजेना झालं आहे की नेमकं कुठं ही प्रक्रिया थांबलेली आहे. कुणाला म्हणून विचारायचं हा त्यांच्यासमोरचा फार मोठा प्रश्न आहे. कॉलेजमध्ये गेलं तर कॉलेज त्यांना सहकार्य करत नाही अशी तक्रार आहे, पालकांची तक्रार आहे. आणि कार्यालयात फोन केला, जे संपर्क अधिकारी नेमलेले आहेत सगळ्या विभागांचे, तेही फोन केलं तर उचलत नाही आहेत आणि उचललं तर त्यांची उत्तरं खूप वेगळी आहेत. त्यामुळं विद्यार्थी, पालक हे एका विचारामध्ये असे आहेत की खरंच आमच्या मुलाला कॉलेज बदलून मिळणार आहे की नाही आणि त्याची समस्या सुटणार आहे की नाही, त्याचं वर्ष वाया जाईल का, अशी एक भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि नेमकं काय होतं हेच विद्यार्थ्यांना कळेना, कुठल्या स्टेजला हे थांबलेलं आहे. खरं तर ही प्रक्रिया इतकी सुरळीत आणि व्यवस्थित पार पडायला पाहिजे, परंतु प्रत्येकजण जबाबदारी घेण्याच्या ऐवजी झटकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्यामुळं आज सकाळी साधारणपणे म्हणजे 10च्या दरम्यान आपण म्हणूया, आदरणीय डॉक्टर महेश पालकर सर, जे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे, त्यांना फार मोठी यादी एक दिलेली आहे की या पद्धतीनं सुसूत्रता येण्याच्या अनुषंगानं, म्हणजे 11वीतून 12वीमध्ये विद्यार्थी जाताना जी आत्ताची पद्धत आहे ती चांगली आहे, परंतु विद्यार्थ्याला स्टेटस कळना झालं आहे की पुढं कुणाकडं जायचं आहे. हे इथपर्यंतच थांबलं, 10-10, 15 दिवस इथंच थांबतं आहे. म्हणजे ॲक्टिव्हिटी काही पूर्ण होईना झाली. मग यासाठी कालबद्ध कार्यक्रम काही तुम्हाला आखता येईल का? म्हणजे एकदा सबमिट फॉर ट्रान्सफर म्हटलं की कॉलेजनं 2 दिवसामध्ये ते करायला पाहिजे, पुन्हा डी-वाय-डीकडे गेलं की त्यांनी मान्यता 2 दिवसात द्यायला पाहिजे. अशा पद्धतीचं एक फिक्स अशा पद्धतीचा कालावधी प्रत्येकाला ठरवून या पद्धतीनं काय करता येईल का, म्हणजे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दुसऱ्या वर्गामध्ये किंवा 12वीमध्ये प्रवेश घेऊन त्याचं शैक्षणिक वर्ष व्यवस्थित सुरू करता येईल. हे त्यांनी वाचलेलं आहे, साहेबांनी ते वाचलेलं आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया नाही, पण माझी खात्री आहे यावर काहीतरी निश्चित बदल किंवा तोडगा ते काढू शकतील. म्हणजे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं मी ते निवेदन त्यांच्याकडं दिलेलं आहे की ह्या अडचणी आहेत, प्रत्येक टप्प्यावर या अडचणी येत आहेत आणि मुलांना नेमकं स्टेटस कळत नाही, तर ते समजण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न आपल्याला करता येत असेल तर आपण त्या पद्धतीनं करावं की जेणेकरून विद्यार्थ्याने पालकांना दिलासा मिळेल. बघूया काय होतं आहे. तोपर्यंत एक मला असं वाटतं की तुम्ही जे काही सबमिट फॉर ट्रान्सफर केल्यानंतर जे काही स्टेप आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे जे एक पत्र येतं त्या पत्रावर तुमचा मोबाईल नंबर लिहा, तुम्हाला नेमकी काय अडचण आलेली आहे पेननं सरळ लिहा, त्याची फोटोकॉपी काढून माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. म्हणजे उद्या जरी त्यांनी मला विचारलं की खरंच सर या अडचणी कुठे येत आहेत, तर त्यांना मी डायरेक्ट हे सगळं व्हॉट्सअप करून दाखवू शकतो की ह्या तक्रारी आहेत. कमेंट्समध्ये तर भरपूरच आहेत, पण ह्या वस्तुस्थिती तिथं कळतं आहे किती तारखेला अर्ज सबमिट केलेला आहे,
परंतु विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर त्या ह्याच्यावर प्रिंट काढले असेल त्याच्यावर दुसरी झेरॉक्स कॉपी काढा, त्याच्यावर मोबाईल नंबर लिहा, नेमकं कुठं थांबलेलं आहे, कधीपासून थांबलेलं आहे, कुठं चौकशी केली ते शॉर्टमध्ये तुम्ही लिहा. म्हणजे मला जर मागणी करण्यात आली तर उद्या मी ते सबमिट करायला मला ते सोपं जाईल आणि तुमचाही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न आहेत. परंतु 12वीच्या बाबतीमध्ये प्रचंड गोंधळ 11वीपेक्षा चाललेला दिसतो आहे. कोणी जबाबदारी स्वीकारत नाही, झटकून देण्याचेच प्रयत्न जास्त दिसत आहेत. काही ठिकाणी फास्ट प्रक्रिया झालेली आहे, काही ठिकाणी अजूनही काही अर्ज जे आहेत ते एक्झिस्टिंग कॉलेजेस अप्रूव्ह म्हणते आणि मग चौकशी आणते, काही नीट उत्तरं मिळत नाहीत. तर यातनं एक मार्ग आपण काढूया, माझे प्रयत्न आहेत. तर त्या प्रयत्नाला यश येवो एवढीच मी अपेक्षा आता व्यक्त करतो आणि आपणाला जे काही सांगितलेलं आहे ते आपण व्हॉट्सअपला पाठवा. सतत प्रश्न विचारू नका. मला माहीत आहे तुम्हाला प्रश्न पडणार आहेत, तुमच्यापेक्षा मला जास्त पडत आहेत, परंतु त्याला सोल्युशन काढण्यासाठी एक वेळ लागते. ती वेळ आता आलेली आहे, बघूया काय होत आहे ते. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.